अरे बाबा बाबा तुम्ही मला विश्वास कालच मला व्हिडिओ आला होता मला हे कपडे म्हणले आवडतो. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय रामकुंडला. आम्ही तुम्हाला दाखवतो श्रीरामजीने म्हणजे स्नान केलं होतं, आंघोळ केली होती. आमची किती नशीब आहेत की आम्ही त्या पाण्याला स्पर्श करणार. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं, जे पीके पिक्चर नाही का, जो आमिर खानचा पीके पिक्चर आहे ज्याच्यात त्याने ते कुंडामध्ये पाण्यामध्ये डुबकी मारले, तर ते रामकुंडात मारले. तर हे इथंच याच कुंडामध्ये मारले ते, म्हणजे तेच रामकुंड आहे. मित्रांनो लोकांना जागा नाही बघा कसे चढतायत. फुल सीन खतरनाक आहे, गर्दी आहे बाबू. चला चला. तर एक गुंड इथं पाण्याचा पडला होता त्या टायमाला कुंभमेळ्यात. तर ते इथं नाव गोदावरीचं हे उगम झालेलं आहे. त्र्यंबकहून आले तर इथे थांबले. तर इथून रामकुंड त्यांनी दशरथ राजांच्या आई वडिलांची हस्ती वगैरे टाकली होती इथे. त्याच्यामुळे हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमचं सर्वांचं स्वागत आहे हमरा नवरोबा युट्यूब चॅनल मध्ये. आणि मित्रांनो आता आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वरला, नाशिकला. ये खूप मज्जा येणार आहे मित्रांनो. आणि तिकडं खूप मोठी यात्रा लागते आणि भोलेनाथजीने तिकडं त्यांचं जटा आपटलेल्या आम्ही त्या ठिकाणी चाललोय. तिकडं आमचा कार्यक्रम आहे. आणि हे बघा अहो इकडे आमची 4 व्हीलर मध्ये बॅगा ठेवताय. आमची पण बॅगा ठेवा. आणि मित्रांनो खरंच सगळ्यांना मनापासून सॉरी, कारण आमचे ब्लॉग खूप लेट येत आहेत. कारण तमाशातनं आम्ही परत इकडे मुंबईला आलोय, कारण का आमचे अल्बम सॉंगचा शूट होता आणि एक शॉर्ट फिल्म रिलीज झालाय. मग त्यासाठी आम्हाला इकडे यावं लागलं. आणि मित्रांनो कसं आहे, थोडं काम धावपळ चालू आहे, त्याच्यामुळे ब्लॉग आमचे लेट येतोय मित्रांनो. आणि त्र्यंबकेश्वरला आम्ही कशासाठी चाललोय ते सिमीने सांगितलंय, पण पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करणार. तर आम्ही आता चाललोय परत तमाशामध्ये. आणि आता कसं कुठून जातो ते सांगतो. आता टाइम वेस्ट नाही करत मित्रांनो, डायरेक्ट आम्ही निघतो आता त्र्यंबकेश्वर साठी. आमचा कार्यक्रम कुठे आहे ते सगळं दाखवतो. चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. मित्रांनो आपले दीपक दादा ड्रायव्हर ते मॅच बरोबर खेळत नाही, प्रॅक्टिस नाही त्यांची म्हणून. तुम्ही खेळत नाही, ते बरोबर खेळतात. हे असं नको ना सांगू, खेळून ना चांगला पहिल्या बॅटिंगला जातात. मग आमची कलाकार प्रीमियर लीगला केवढा भारी खेळू. कलाकार होते आणि तुम्ही प्लेअर होते म्हणून तुम्ही चांगला खेळला. आणि आम्हाला मला सोडताय तसा मरून. हे बघ आमचा रस्ता. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय नेरळ स्टेशनला. हे बघा इथं बोजा बिस्तर. दया भी नहीं है मेरे ऊपर. दया नाही, दया मैं करता हूँ तेरे लिए तिकीट निकालता हूँ. चलो तिकीट काढू आणि ट्रेनने डायरेक्ट कल्याण ते नाशिक. मित्रांनो आता तर तिकीट पण काढून झालाय आमचा. आणि आहोला कुली बनवलंय मी. हे बघा कुली मला पण उचला. मला कितीची ट्रेन आता आम्हाला ट्रेन आहे 12:39 ची, 12:39 ची. आणि मित्रांनो जाता जाता स्टेशनलाच इन्स्टा आणि यूट्यूब फॅमिली भेटली. त्यांना आमच्यासोबत फोटो काढायचे होते. खूप भारी वाटतं असे आमचे इन्स्टा आणि यूट्यूब फॅमिली भेटली की. ट्रेन आली आहे मित्रांनो सरळ आम्ही नेरळवरनं ट्रेन पकडली आणि पोचलो कल्याणला. आणि कल्याणवरनं डायरेक्ट ट्रेन पकडली आम्ही नाशिकची, कारण तिथूनच आम्हाला जायचं होतं त्र्यंबकेश्वरला. तर मग असा व्ह्यू बघता बघता कधी पोचलो ते आम्हालाच कळलं नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो. सॉरी मित्रांनो काल पोचायला उशीर झाला, संध्याकाळ झाली होती, त्याच्यामुळे मी काय दाखवू शकलो नाही. तर ऍक्च्युली आम्ही पोचलोय आता तमाशामध्ये आणि आता त्र्यंबकेश्वर मध्येच आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. आमची बघा मंडळी अजून कशी झोपलेली मस्त पैकी. आशिक बाय या रोनक पण इकडं झोपलंय. बाकीचे तिकडे आमचे ढोलकीवाले वगैरे सगळे आहेत, सगळे उठलेत. आता सगळेजण मस्त जातील फ्रेश व्हायला. सिम्मी पण आहे, बघू काय करते. चला तुम्हाला दाखवतो. तर फायनली मित्रांनो आम्ही त्र्यंबकेश्वरला पोचलोय. रात्री खूप टाइम झालेला म्हणून व्हिडिओ काढायला काय भेटला नाही आम्हाला. आणि हे बघा आमची इकडे रावटी लागतीये. आणि दीपाताई पण उठली सकाळी सकाळी बिस्तर लावताय मित्रांनो. ओहो मित्रांनो आमचे शेट आले. शेटला खूप मोठा पेट आहे. पोट दाखवा. पोट 6 पॅक आहे. असं नाही दाखवायचं. तर काय बोलता तुम्ही? काल आम्हाला कसं यायला थोडं रात्र झाली होती, त्याच्यामुळे काय आम्ही काय ब्लॉग कंटिन्यू केला नव्हता. तर आज मॉर्निंग पासनं पूर्ण करणार ब्लॉग. आणि आज त्र्यंबकेश्वर मध्ये बघू दिवसभरात आजचा कसा काय.
इथं बघण्यासारखं खूप काही आहे. यात्रा पण लागले, मोठी यात्रा त्र्यंबकेश्वर मध्ये. दुसरे आहे ते इथं मोठं आपलं शंकर भोलेनाथने इथं जठा त्यांचे आपडलेले, त्यामध्ये अजून सुद्धा पाणी आहेत असं मी ऐकलंय. तर ते पण दाखव. तर आज ना, आणि चांगली गोष्ट इकडे आंघोळ आणि बाथरूमची सवय नाही, सोय. अच्छा. तर मित्रांनो सगळे हे बघा इकडे काम करतायत. हे इकडे हे आमची लक्झरी आहे, याच्यातच आम्ही सगळेजण झोपतो बघ. आणि हे बघा अजून नुसते आळशी होत. अरे दिसत पण नाही तू. हे बघ मस्त रोनक पण उठलेला आहे. इथं विक्या पण मस्त झोपलाय. तिकडे आपला पॅडवाला बॉय आणि इकडे एक डान्सर आहे. पूर्ण प्लाऊड टाकलेलं आहे आणि यावरती म्हणजे असे सीट नाही झोपायला. तर मग आम्ही याच्यावरती सगळे झोपत असतो. काय नाही, बरं वाटतं याच्यावरती झोपायला. एकदम रावस मध्ये आम्ही इकडेच झोपलो होतो. बघा सगळे आपल्या आपल्यासाठी मस्त जागा बनवतायत. दगडी टोचाल नको म्हणून हटवताय काय. करा बाकी इकडं काय बोलते, 3 दिवस कार्यक्रम आहे. 3 दिवस आहे म्हणून इथं बसायला वगैरे जेवायला चांगला जागा काय. करा. आणि इकडे मित्रांनो स्कूल आहे. आणि हे बघा आपले नाशिकचे आशिक आणि त्यांची आशिकी. आणि ही आमची माकड तोंडी, दिसत पण नाही, काळी. नाही, मी तुमच्यापेक्षा गोरी झाली. घे राहू दे. चला आता आमचा जागा कुठे काय माहिती नाही. सध्या बॅगा काढून घेतो, मग जागा रेडी झाली की मस्त जातो आंघोळ करायला. इथं आमचा स्टेज लागणार आहे पूर्णपणे. आणि बाकी इकडं पूर्ण ऑडियन्स असणार. बघू चला मग बॅगा बिगा काढून घेऊ. याच्यात आमच्या बॅगा आहेत, मागे ठेवलेल्या आहेत. तर मित्रांनो मी आता चालली आहे फ्रेश व्हायला आणि आहो पण जाणार थोड्या टायमाने. आणि आजचं कसं काय इकडं त्र्यंबकेश्वरचं आम्ही तुम्हाला दाखवू. चल मी पण जातो आंघोळ करून येते, तू पण जा पटापट. चला मित्रांनो, इकडं आहे आंघोळीची सोय आहे. मग त्याच्या काही टेन्शन नाही, काय 20 रुपये देऊन आंघोळ करायची. मित्रांनो सिम्मी पण आंघोळ करून आलेली आहे. त्यांनी हे बघ यांच्या दोघांचे नुसते भांडणं चालू आहेत, काय कामाची नाही. हे बघ नुसते उठली एखाद्या बाईनं आंघोळ करून उठली पाहिजे. तो रोनक बिचारा करतो नाही. तू पण बोल, समजव तिला, समजव. हा काय कामाची नाही, बोल. भूक लागली आहे, भूक लागली, आंघोळ करा आधी. हा मग जा तिकडे जाऊन रावटीच्या समोर भूक असा भाऊ. तर चला मित्रांनो मी आंघोळ करतो. आणि हे बघ काय कामाची नाही, हसते तरी पण. हा कोण. आणि हे बघा हे इकडे मस्त त्यांचे भांडणं बघून हसतायत. हा माई तू दररोज भांडणं बघते ना. हा काय हे नुसता पैसा घे, चोरी कर नुसता पैसा आहे. आता काय करतो आम्ही दोघं नाही तर सगळ्यांचे पैसे बिसे ठेवलेले चोऱ्या करतो. थांब, कारण त्यांना किंमतच नाही पैशांची. हे बघा असे इकडे ठेवलेले आहेत. अरे जा आंघोळ कर, जरा आंघोळ कर आणि पटापट चला जेवायला. आणि मित्रांनो आज आम्ही कुठे जाणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे. मोठ्या बा हे बघा रोनक आम्हाला परत भेटला, आम्ही याला घेऊन येऊ तिकडं. मोठ्या बा बघ रोनक तुम्ही विचारा ना, बायकोल जीवन घरी बोलले त्या झालं. आणि त्याची बायको आळस को दाड्या इथे इकडं. हा आणि तुम्ही सांगता त्यांना घरी जेवून या, आम्हाला ते खायचं आहे. आणि बघ तिकडे आम्हाला बोल काहीतरी सांग. आता त्यांना सांग लवकर. मोठ्या बांधा तुला सांगत घरी बोलीन. हे बघ आणि हिला बोलतो घरी घेऊन या. अशी आळशी बाईल कोण घरी घेऊन जायचा सांगा. नमस्कार आबा. हे सांग आमच्या आबान त्या तुला विचारता काय रे रोनक काय कामाचे ते मरुद यांचा. मित्रांनो गेली उडत, मग पटापट अंग धुवून जेवतो. आणि आज आम्ही चालू त्र्यंबकेश्वर मधून ते तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो मी रेडी झाली आहे आणि हे बघा आहो इकडे आंघोळ करताय मस्त. अय तुम्हाला काय बाहेरच आहे, तुमचा काही प्रॉब्लेमच नाही. तुम्ही येडा आहे. तुम्हाला काय बाहेरच आहे, तुमचा काही प्रॉब्लेमच नाही. तुम्ही येडा आहे. तर मित्रांनो चला आहो पण आता फ्रेश होत आहे. चला पटापट आंघोळ करून घेऊ.
तर मित्रांनो फायनली आम्ही रेडी झालोय आणि आमच्या सोबत आहे रौनक दादा. तो आम्हाला कुठे घेऊन जाणार आहे सांगा. तर नील आणि सिम्मी आपल्याकडे नाशिकला आलेले आहेत. आपण यांना दाखवू का राम आणि सीताचा वनवास कुठं झालेला, त्या ठिकाणी आपण यांना नेऊ. त्यांच्या आंघोळीचं स्थान आणि सगळं तुम्हाला तिकडे गेल्यावर सगळं दाखवू माहिती आम्ही सांगू. ऍक्च्युली कसं झालं, आम्ही अल्बम सॉन्ग आणि आमच्या शॉर्ट फिल्मच्या शूटमुळे आम्हाला तमाशातले काही व्हिडिओ टाकायला जरा लेट झालं. तर हे त्र्यंबकेश्वरला आलोय ना आम्ही, तर याच्यातच तुम्हाला आम्ही दाखवणार आहेत नाशिकमध्ये पंचवटीमध्ये चाललोय जिथं राम आणि सीताचा वनवास झालं. बरोबर. तर चला तिकडे जाऊ फटाफट. तुम्हाला दाखवतो मंदिर आणि कुठं राम आणि सीताचं ते वनवास झाले, कुठं स्थान झाले आंघोळ, तर ते दाखवायचं. चला फटाफट चला. तर मित्रांनो हे पूर्ण इकडं मार्केट लागणार आहे, अजून चालू झालंय मार्केट लागायला. आणि हे बघा तुम्ही इकडे बघू शकता जव्हार वगैरे सगळे इकडे. आणि आमचा तमाशा लागलाय तो या हॉटेलच्या पाठीमागे लागलेला आहे. तर मित्रांनो पंचवटी जाण्याच्या आधी आम्हाला लागली आहे खूप भूक. तर हा इकडं शिवप्रसाद मस्त हॉटेल आहे, तिकडं आम्ही जरा नाश्ता करून घेतो आणि तुम्हाला भेटतो. मित्रांनो खूप भूक लागली होती त्याच्यामुळे सिम्मी आणि मी थोडस खाऊन घेतलं. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय मार्केटमध्ये आणि खूप तुम्ही रील स्टार आहे ना. अरे बाबा बाबा इकडे कसं काय. आमची इथं कार्यक्रम लागलाय तुकाराम खेडकरचं पांडुरंगमुळे यांच्या लोकनाट्य समाज बोलवलंय जरा. तुमचं नाव दादा. त्रिशरण पंचवटीला चालू तिथं मंदिर बघायला प्रत्येक व्हिडिओ ऐका होता तुमचा. थँक्यू दादा. असंच प्रेम करत राहा. ओके आहोचे आमची व्हिडिओ वगैरे कशी वाटली. एकदम एकदम मस्त मला खूप आवडतं. म्हणजे तुम्ही संस्कृती कालच मला व्हिडिओ आला होता. मला हे कपडे मला आवडतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता निलेशचे फॅन फॉलोइंग किती भेटलेले इथं. तुमचं प्रेम. बाय बाय. चला मित्रांनो आमचं फॅमिली भेटते आहोत जे पण त्याला बरं वाटतं जरा. चला आता डायरेक्ट तुम्हाला भेटू पंचवटीमध्ये. तर इथून गाडीच्या बाहेरूनच ओळखलंय आम्हा दोघांना. तर त्या हात करतात शाळेतल्या मुली आहेत त्या. आणि मित्रांनो जसं आम्ही त्र्यंबकेश्वर वरनं निघालो तसाच बाहेरचा व्ह्यू बघितला तर मस्त मोठमोठाले डोंगर आणि त्र्यंबकेश्वर साठी पालखी जात होत्या ते पण रस्त्यात सगळे भेटत होते. तर खूप भारी वाटत होतं बघायला. पोहोचलो मित्रांनो आम्ही. ए भाई देखो कौन मिला अपना बाबू भाई नाशिक में. शॉपिंग आता मला पण शॉपिंग पाहिजे. ओके पैसे आहेत ना बॅग भरून. मित्रांनो पंचवटीला चाललोय आणि येत आहे बाबू भाई भी मिला आपले एक कैसा बाकी एकदम मस्त ना. मित्रांनो इकडे कपड्यांचा मार्केट पण खूप मोठा आहे. हे बघा इकडे कपडे बिपडे सगळे आहेत. माझे डोळे तर इकडे तिकडे फिरते यार. चल याचं डोळं फिरायच्या आधी किस्सा खाली व्हायच्या आधी पहिले मंदिरात जाऊन यावं. मित्रांनो इथे पण आपली इंस्टा आणि युट्यूब फॅमिली भेटली, मस्त फोटो काढले आणि डायरेक्ट निघालो पंचवटीसाठी. तर मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलेलो आहे आणि स्टार्टिंगचं इथून पूर्ण इकडं मंदिर आहे तुम्ही बघू शकता. आणि बघा ना मित्रांनो किती नशीब ह्या नाशिक शहराला पवित्र गोदावरीच्या नदीच्या काठाशी बसण्याचा किती मोठं सौभाग्य भेटलं आहे. आणि मित्रांनो ह्या रामकुंड परिसरामध्ये खूप सारे मूवीज शूट झालेले आहेत जसं की PK, बुलेट राजा, ह्या अशा अनेक मूवी इथे शूट झालेले आहेत. आणि हे बघा हे माकड तोंडी आले लिंबू माझे असं का माझे पिताजीच भेटले असं समजा का गाडी येते. हा ना. चला मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलोय. इथलं सगळं तुम्हाला दाखवतो आम्ही, पण त्याआधी जरा ताण वगैरे लागले तर निंबी पाणी वगैरे सगळं पिऊन घेतो आणि मग तुम्हाला सगळं इथलं सांगतो कहाणी कशी आहे ती. Cheers. भाई पीकेले इधर घूमना है. तर फायनली मित्रांनो आम्ही इकडं पंचवटीला पोहोचलोय आणि हे जे प्लेस आहे त्याचं नाव आहे रामकुंड परिसर गोदावरी. तर मित्रांनो कसं आम्ही कधी विचार पण नव्हता केला की आम्ही इथपर्यंत पोहोचणार, पण आज आमचे नशीब बघा किती भारी आहेत. त्र्यंबकेश्वरला आमचा कार्यक्रम आलाय पण त्याच योगायोगाने आज आम्हाला इथे यायला भेटले. पण आम्हाला इथे ज्यांचं थोडंसं निंबू सरबत वगैरे गोळा त्यांचा धंदा आहे तर तेच बाबा निरंकारी बाबा. तर तेच आम्हाला आज इथली जी माहिती आहे पूर्ण ते सांगणार आहेत. तर बाबा तुम्ही या इकडे.
इथे अरुणा वरुणा गोदावरी आहे. त्यांना सांगायचं असं म्हणजे गोदावरीचं उगम त्र्यंबकेश्वरला आहे. ते त्र्यंबकेश्वरनं आलेले तर त्यांना सांगितलं मग इथली माहिती द्या म्हणे. इथून रामकुंड आहे तर इथून अरुणा आहे वरुणा आहे गोदावरी आहे. तर एक बुंद इथं पाण्याचा पडला होता त्या टायमाला कुंभमेळ्यात. तर ते इथं नाव गोदावरीचं हे उगम झालेलं आहे. त्र्यंबकहून आले तर इथे थांबले. तर इथून रामकुंड त्यांनी दशरथ राजांच्या आईवडिलांची हस्ती वगैरे टाकली होती इथे. त्याच्यामुळे रामकुंड नाव पडलं इथे आणि हस्तीचं 3.5 घंट्यात पाणी होतं इथे. आणि अजून इथं काय काय आम्हाला म्हणजे असं बघायला भेटेल नाही, ज्यांचं दर्शन पण होईल. राम मंदिर आहे, सीता गुफा आहे, सीतेचं हरण आहे, लक्ष्मण रेषा आहे, कपालेश्वर आहे, भरपूर मंदिर आहे. 11 मंदिर आहे ना, तपोवन वगैरे सगळं आहे. मंदिर. तर मित्रांनो आम्ही इथं आज फिरणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. आणि इथं कुंभमेळा साई स्नान 2027 मध्ये आहे तो कुंभमेळा. तेव्हा साई स्नान राहणार. ओके. आणि आज आम्ही दर्शन पण घेणार आणि खूप बरं वाटतं. थँक्यू सो मच बाबा, बरं वाटलं आणि आशीर्वाद असू दे. पहिला आम्ही तुम्हाला रामकुंड दाखवतो, त्याच्यानंतर तिथून गेलं की काय बाबा गंगा गोदावरीचं मंदिर आहे. 12 वर्षातून 1 वर्ष उघडं असतं ते मंदिर. 12 वर्षातून एकदा असतं. जेव्हा ओके कुंभमेळा चालू होईल तेव्हा ते वर्षभर उघडं असतं. ओके ओके. तिथून गेल्यानंतर बाबा मग कपालेश्वर आहे, ओके. काळाराम मंदिर आहे, सीता गुफा आहे. ओके. चला तर मित्रांनो व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय रामकुंडला. आम्ही तुम्हाला दाखवतो. तिथे श्रीरामजीने म्हणजे स्नान केलं होतं, आंघोळ केली होती. आमची किती नशीब आहेत की आम्ही त्या पाण्याला स्पर्श करणार. मित्रांनो नशीब लागतात. आम्ही म्हणजे बघा ना कार्यक्रमाला आलो नाही, आज आम्हाला इकडे यायला भेटले. सगळेजण आलेले आहेत, पालखी वगैरे आलेले तिकडं. हे पूर्ण आहे तुम्ही बघताय ना, हे पूर्ण रामकुंड आहे. आणि मित्रांनो हे खूप पवित्र आहे आणि इथे खूप लांबून लांबून लोक येतात आणि इथे आंघोळ करतात. म्हणजे जसं की श्रीरामाने इथे त्यांच्या वनवासाच्या टायमाला इथे स्नान केलं होतं आणि त्यांचा वनवास इथे झालं होतं. तर त्याच्याच दर्शनासाठी खूप लांबून लोक येतात. आणि सॉरी मित्रांनो, तुम्हाला जास्त काय माहिती सांगू शकत नाही. तुम्हाला इंटरनेटवरती सगळी माहिती भेटेल आणि जेवढं दाखवायचा प्रयत्न करेल मी तेवढा तुम्हाला दाखवतो. तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तर आता तुम्हाला याच्यानंतर आम्ही नेक्स्ट काय दाखवतो ते तिकडच सांगतो. तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तर मित्रांनो आम्ही रामकुंडामधनं दर्शन करून सरळ गेलो कपालेश्वर मंदिरामध्ये. आणि तिथे गेल्यानंतर मित्रांनो एवढी काही गर्दी नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला मस्तपैकी दर्शन भेटलं. दर्शन भेटल्यानंतर मित्रांनो आम्ही प्रसाद घेऊन मस्त पूर्ण कपालेश्वर मंदिर जे पंचवटी मध्ये आहे नाशिकमध्ये, तर त्यांचं पूर्ण मंदिराची आम्ही गोल चक्कर मारून सरळ थेट तिथून पुढे निघून गेलो. कसं वाटलं? चला एकदम वाईट चांगलं होतं. आता नेक्स्ट आम्ही तुम्हाला काय दाखवतो ते पुढे जाऊन सांगतोच. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं, जे पीके पिक्चर नाही का, जो आमिर खानचा पीके पिक्चर आहे ज्याच्यात त्याने ते कुंडामध्ये पाण्यामध्ये डुबकी मारले, तर ते रामकुंडात मारले. ते बाई इथंच याच कुंडामध्ये मारले ते, म्हणजे तेच रामकुंड आहे. मित्रांनो देवालय अंगामध्ये. तर मित्रांनो इकडं खूप सारे मूवीचे शूट पण झाले, पीके पिक्चर आणि बुलेट राजा. चला आता तुम्हाला नेक्स्ट प्लेस दाखवतो आम्ही. मित्रांनो जे मंदिर बघायला जाणार आहेत त्या मंदिराबद्दल आपले दादा आहेत ते माहिती सांगणार. ते नारोबाचा घंटा म्हणतो त्याला, पण जुनं मंदिर आहे ते. शंकर देवाचं मंदिर ते घंट्याला पाणी लागलं ना तर नाशिक डुबतो, म्हणजे हे नाशिक पूर्ण डुबतं. तर मित्रांनो ते हेच मंदिर आहे नारोबाचा घंटा. तर ते म्हणजे कसं आहे, तो घंटा आहे ना त्याला पाणी लागलं ना तर पूर्ण नाशिक डुबतं, असं त्याची हिस्ट्री आहे मित्रांनो. तर चला आता आम्ही तुम्हाला ते दाखवतो. तर मित्रांनो तुम्ही मंदिर बघू शकता, पूर्ण दगडीचं कोरीव काम आहे आणि त्या टायमाला कसं केलं असेल बापरे सांगता येणार नाही. आणि मित्रांनो इथे सूचना लिहिली होती की मंदिराच्या परिसरात कुठे बसू नका, दगड वगैरे पडू शकते, कारण सगळ्यात जुनं मंदिर.
आणि मित्रांनो मी आणि सिम्मीने मस्त फुलं घेतली आणि आम्हाला कारण दर्शन घेऊनच जायचं होतं, एवढ्या लांब आलोय, आमचे नशीब की आम्हाला इथे दर्शन भेटले. आणि मित्रांनो आम्हाला कार्यक्रमाला जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही पटापट दर्शन घेतलं आणि सरळ थेट निघलो आमच्या कार्यक्रमाकडे, तमाशाकडे. मित्रांनो तुम्ही सगळं बघितलं असेल, आम्ही गेलो होतो पंचवटीला रामकुंड, म्हणजे आम्हाला ते स्पेशली बघायचं होतं. आणि मित्रांनो आता आम्ही आलोय बस स्टॉप वरती, कारण मला पण मेकअप साठी बसायचं उशीर झालाय. कार्यक्रम चालू होणार आहे आमचा 7 वाजता आणि आम्हाला जेवढं शक्य झालं तेवढं तुम्हाला आम्ही तिथलं दाखवलं. आणि खास करून आम्हाला रामकुंड बघायचं होतं जिथं श्रीरामाने तिथे स्नान केलं होतं ते. तर आता काय नाही, आता पटापट जातो आम्ही परत तमाशामध्ये. तर चला व्हिडिओ आताच कंटिन्यू करा. मित्रांनो लोकांना जागा नाही बघा कसे चढतायत, फुल सीन खतरनाक आहे. अजून खोलली नाही ती, बघू शकता तुम्ही बसला किती मस्त पैकी गर्दी भरभर झालेली इकडं पण. आणि आता आमची पण बस लागलेली वाटतं आणि इकडे एवढी गर्दी आहे मित्रांनो. आम्हाला टेन्शन आलंय आज आमचा कार्यक्रम आम्हाला करायला जमल की नाही, वरडं खाणार आहे आम्ही, कारण ही गर्दी पूर्ण जागाच नाही. पण ट्राय करू तरी पण कसं तरी जाण्यासाठी शोवरती, बघू कसं काय होतं, तुम्हाला दाखवतो आम्ही पोहोचतो की नाही ते कार्यक्रमाला टाइमवर. आणि मित्रांनो इथे आपले इंस्टा आणि यूट्यूब फॅमिली भेटली होती आणि त्यांना फोटो काढायचे होते, तर आम्ही त्यांच्यासोबत फोटो काढले. तर खूप भारी वाटलं. असं नाशिकमध्ये पण आपल्याला खूप सारे मुलं मोठाले लोक प्रेम करणार आहेत, तर असंच प्लीज प्रेम करत राहा. आणि आमची बस येणार होती म्हणून आम्ही घाई गडबडीत होतो. गर्दी आहे बाबू, चला चला. हे पोपट झालाय, पोपट. मित्रांनो त्र्यंबकेश्वर म्हणून कुठल्या पण बस मध्ये घुसलेले दोघं पण. आता त्र्यंबक येईल वाटतं. हे बघ त्र्यंबकेश्वरची पूर्ण बस भरलेली आहे मित्रांनो. बघू आता आमची आली तर आम्ही जाऊ आणि शो भेटतो की नाही तुम्हाला दाखवतो. मित्रांनो फायनली गाडी आलेली आहे, बसून घ्या, बसून रोनक ये, बसून घ्या, मरू दे यायला. मित्रांनो इकडे इकडे सिमी या साईडला बस, सरक सरक इकडे ये. मित्रांनो ही गर्दी बघा आता. आणि मित्रांनो काचकानाकडे खूप गर्दी झाली होती, डोक्याला पूर्ण ताप झाला होता. बोललो की आता कसं काय आम्ही निघायचो, पोहोचणार की नाही, पण फायनली बाबा गाडी निघली तिथून आणि जीवात जीव आला. तर मित्रांनो आम्हाला पण सगळं बसायला भेटलं तिथं, सगळे आम्ही ऍडजस्ट करून बसलोय आणि आता कार्यक्रमासाठी निघलोय. तर बघू किती टाइम लागतो पोहोचायला. तर मित्रांनो आम्ही पोहोचलोय आता त्र्यंबकेश्वरला फायनली, जिथे आमचा कार्यक्रम आहे. आणि किती वाजायला आलेत, 8 वाजायला आलेत. आणि कार्यक्रम चालू झालाय की नाही काय माहिती नाही, आता तिथे गेल्यावरतीच कळेल. आणि चालू झाला असेल तर हिला पण बोलण्या खायला लागतील मला पण. तर मित्रांनो यार आमचा पोपट झाला यार खरंच. नाही तर इकडे बघा सगळे लोक आरामच करताय, कोण पकवान बनवतंय. बघा इकडे मस्त खायला बसलेत, भाकरी मध्ये काय खायला, टमाट्याची मिरची भाकर मस्त. या भाकरीमध्ये ताकद असते मित्रांनो आणि मी हेच खात असतो. आणि बाकीचे इकडे पकवान बनवताय, काय दिखाते. आशिक आपले नागपूर के आशिक और उसकी वाइफ काय बनवते बघू. हा भाजी मस्त, त्यांनी पण भाजी बनवली. बाकी इकडे पण बसलेले आहेत, बाकी इकडे आडवे पडलेले आहेत, बाकी इकडे पण काय चालू आहे बघू द्या लोकांचा. हे इकडे मस्त पैकी इकडे पण भाजीसाठी मस्त कापायला घेतलं टमाटे बिमाटी. आणि यांचे काय सगळे चमनगोट झालेले आहेत, हिच्यामुळे झालंय सगळं हे काळीमुळे. चला मग आता बघू कसं काय ते. मित्रांनो थांबा, मला चप्पल काढू द्या, थांबा जरा. मी 3-4दा इकडे 3-4दा तुला कॉल केला की शो चालू झाला का. पाटोळे पप्पा म्हणले उनको बोलो की चालू आहे. हाँ उनको बोलो ब्रँड आहे भाई, मेरा ब्रँड शुक्र आहे. चुप करो. मित्रांनो खरंच आमचा पोपट झालाय बाबा. चल बरं झालं. आता काय नाही मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच. आजचा ब्लॉग आपण इथंच पूर्ण करू. आणि मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं ते आम्ही सगळं प्लेस दाखवले, म्हणजे जिथे आपले श्रीरामजीने स्नान किया. आता कमेंट मध्ये नक्की सांगा. खूप मोठी यात्रा आहे त्र्यंबकेश्वरची, तर तिथे
भोलेनाथजीने जटा पडल्यात, तिथं अजूनपर्यंत पाणी आहे असं आम्ही ऐकलंय. तिथे तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट करा. यात्रा किती मोठी आहे ते बघायचं असेल तर कमेंट करा. इथे जत्रेमध्ये फिरणून एन्जॉय काय करणार ते जर बघायचं असेल तर नक्की कमेंट करा. आम्ही तुम्हाला सगळं दाखवू. आणि आमचा मधीत येणं जाणं घरी राहील कारण थोडे कामं पण आहे शूटचे तिकडे, म्हणून तिकडचे थोडे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील आणि इकडचे थोडे. आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. आणि बघायचं असेल तर नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टाटा टाटा, बाय बाय बाय. बाय.